स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं. सदाभाऊंची भाजप सोबतची वाढती जवळीक पुन्हा चर्चेत. काशी बनवाबनी जो चित्रपट जुना होता प्रदर्शित झालेला, त्या सिनेमासारखंच भाजप सेनेचं काम चाललेलं आहे. भाजप शिवसेनेत सामना म्हणजे अशी ही बनवाबनवी. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांची भाजप शिवसेनेवर टीका. शिवसेनेनं मांडवलीचा धंदा मांडल्याचा आरोप. आणि काशीला जाऊन तिथं शपथ घेऊन पवित्र होऊन अतिशय चांगलं जीवन जगतो. दुसरा कैदी म्हणला, अरे कशाला उद्योग करतो एवढे, भाजपमध्ये जा ना, ऑटोमॅटिक पवित्र होशील. जेलमधून शिक्षा भोगून आलेले कैदी काशीला नव्हे भाजपमध्ये जाण्याची भाषा करतात. भाजपमधील गुन्हेगारीकरणावर धनंजय मुंडेंचे आरोप. निवडणुकीचं वातावरण एकदा शांत झालं की सगळे आरोप प्रत्यारोप बंद होऊन जात असतात आणि मला असं वाटतं की निवडणुकीनंतर हे वातावरण निवडून. शिवसेनेसोबतचे आरोप प्रत्यारोप निवडणुकीपुरतेच. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. भाजप सेनेत निवडणुकीपुरतीच लुटूपुटूची लढाई आहे का, जनतेचा सवाल. निवडणूक काळात सामना छापू नये ही मागणी चुकीची. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी भाजपला घरचा आहेर दिला. भाजप वाढतंय त्याची शिवसेनेला धास्ती, केली टीका. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दारूसाठा जप्त. विल्होळीत रुग्णवाहिकेतून जप्त केलेली दारू बनावट असल्याचं उघड. शिर्डी संस्थानच्या प्रशासकीय प्रमुखपदी IAS अधिकारी नेमा. सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. आणि मराठवाड्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची खुशखबर. औरंगाबाद आणि बीडमध्ये आता पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा. सुषमा स्वराज यांची घोषणा. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये सुरुवातच एका ब्रेकिंग न्यूजने आपण करतो आहोत. कर्नाटक पोलिसांनी दडपशाही सुरू केलेली आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये भाषणांवर कारवाई सुरू केलेली आहे. 7 मराठी मुलींवर कारवाई होणार आहे. संयोजकांवरही कारवाई होणार आहे. पोलीस उपायुक्तांनी इशारा दिलाय. बेळगाव कर्नाटक पोलिसांची दडपशाही पाहायला मिळतेय. भडक भाषण असेल तर कडक कारवाई करू असं सांगण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चातील भाषणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. 7 मुलींना काल मोर्चात त्यांनी जी भडक भाषणं केली त्याच्याबाबत समज देण्यात आली. संयोजकांवर कडक कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी यापुढे सुद्धा कारवाईबाबत इशारा दिलेला आहे. सध्या भाषणांच्या ध्वनिफिती तपासण्याचं काम सुरू आहे. संयोजकांवर कारवाई करणार असा पोलीस उपायुक्तांनी इशारा दिलेला आहे. भाषणांच्या ध्वनिफिती तपासण्याचं काम सुरू आहे. सध्या बेळगावमध्ये मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आलेला होता. या दरम्यान जी भाषणं झाली त्या भाषणामध्ये आता तपासणी होणार आहे. ती भडक भाषणं नाहीत ना याची तपासणी होणार आहे. सीमा भागामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या सतत येत असतात. या पार्श्वभूमीवर काल सांगलीत जिल्हा परिषदेसाठीच्या प्रचार सभेमध्ये सदाभाऊ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र ते दोघं व्यासपीठावर दिसले. सदाभाऊ हे फक्त बसलेच नव्हते तर त्यांच्या गळ्यात भाजपचं चिन्ह असलेलं उपरणं सुद्धा होतं. व्यासपीठावरही सदाभाऊ आणि मुख्यमंत्री सतत एकमेकांशी बोलत होते. त्यामुळे पुन्हा एकदा सदाभाऊ आणि भाजपची जवळीक वाढली अशी चर्चा सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. आसिफ, काय सांगता येईल? कुठेतरी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये एक अंतर निर्माण झालेलं आहे असं यावरून म्हणायचं का? आणि याच्या पुढे जाऊन भाजप सोबत आता सदाभाऊ जवळीक साधू पाहता आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये एकाच व्यासपीठावर त्यांच्या गळ्यामध्ये उपरणं दिसलं ज्यावर कमळ होतं. या सगळ्याचे अर्थ काय लावायचे? एकूणच राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस बरोबर आघाडी केलेली आहे. तर दुसरीकडे वाळवा तालुक्यात सदाभाऊ खोत कृषी मंत्री यांनी भाजप आणि इतर मित्र पक्षांबरोबर आघाडी केलेली आहे.
एकीकडे काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे तर भाजपचा प्रचार करण्यासाठी किंवा मित्र पक्षाचा प्रचार करण्यासाठी सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहेत. एकूणच मागच्या ह्याच्यावरून बघितलं तर त्यांचे जे काही खटके उडाले होते त्यामुळे सदाभाऊ खोत हे भाजपच्या जवळीक गेल्याचं दिसून आले. काल ज्यावेळी भाजपचा प्रचार होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सदाभाऊ खोत हे जवळीक होते आणि त्यांच्या कानात बोलत होते आणि थोड्या वेळानंतर भाजपची जी पट्टी उपरणं होतं ते सदाभाऊ खोत यांच्याकडे टाकण्यात आलं होतं. एकूणच पुढच्या राजकीय वाटचालीकडे बघितलं तर येणाऱ्या निवडणुकीनंतर याचं स्पष्ट दिसेल की सदाभाऊ खोत हे राजू शेट्टींवर राहतील का वेगळे होतील. धन्यवाद आसिफ, ही माहिती दिल्याबद्दल. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी माहिती देत होते. आता निवडणुका झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे की नेमकं सदाभाऊ खोत हे भाजपसोबत राहतात, मुख्यमंत्र्यांसोबत राहतात का राजू शेट्टींसोबत. राज्यात सेना भाजप युती तुटली तरी सिंधुदुर्ग जिल्हा मात्र याला अपवाद ठरलाय. कारण आहे सेना भाजपचे कॉमन विरोधक नारायण राणे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षाच्या नेतृत्वानं सिंधुदुर्गातल्या सेना भाजपच्या तडजोडीला मान्यता दिली आहे. सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवार घरोघरी जाऊन जोरदार प्रचार करतायत. मात्र अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपसाठी तर भाजपनं शिवसेनेसाठी आपापले उमेदवार दिलेले नाहीत. कारण आहे दोघांचेही कॉमन विरोधक नारायण राणे. साहजिकच शिवसेना भाजपच्या या एकत्र येण्यावर नारायण राणेंचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली. या युतीचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचं नितेश राणे म्हणाले. 50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपचे फक्त 2 तर शिवसेनेचे फक्त 6 सदस्य आहेत. त्यामुळे राणेंकडची जिल्हा परिषद काढून घेण्यासाठी सेना भाजपला कठोर मेहनत घ्यावी लागेल. समन्वय त्या ठिकाणी झाला होता. तो सिंधुदुर्गामध्ये काही भागामध्ये हा समन्वय दिसून येतो. हा समन्वय निव्वळ त्या ठिकाणी राणे काँग्रेसला या सिंधुदुर्गातून थांबवण्यासाठी आहे. दगडापेक्षा वीट मऊ ह्या धोरणाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवानगी दिली तर ह्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं मित्रपक्षाचं सहकार्य आम्ही नक्की घेऊ. राणेंविरुद्ध आणि काँग्रेसच्या विरुद्ध हे एकटेही लढू शकत नाही. म्हणजे राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, तरीही त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राणेंच्या विरोधात आणि काँग्रेसच्या विरोधात एकत्र यायला लागतं. त्यासाठी एकत्र येत असतील म्हणजे आमची ताकद आणि जनतेच्या मनामध्ये आमचं काय स्थान आहे हे आम्ही बोलण्यापेक्षा हेच सांगताय. 177% मतदान पथक ही 15 किलोमीटरचा पायी प्रवास करून आज दुपारी तालुका मुख्यालयामध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आलेली आहेत. राज्यात सगळीकडे काल जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. गडचिरोली जिल्ह्यात 177 मतदान पथकांचा मुक्काम अतिसंवेदनशील भागातल्या बेस कॅम्पवरच होता. सकाळपासून घनदाट जंगलातून गेलेल्या रस्त्याची तपासणी झाल्यानंतर पोलिसांच्या गराड्यामध्ये ही मतदान पथक आज दुपारी तालुका मुख्यालयात पोहोचले. त्यामुळे प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला. गडचिरोली जिल्ह्यात काल माओवाद्यांच्या दहशतीच्या सावटाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. माओवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचं आवाहन करून सुद्धा आदिवासी नागरिकांनी उत्साहात मतदान केलं. आता गावाकडच्या बातम्यांमध्ये झपाझप झडपी. निवडणुकीदरम्यान वेगवेगळे फंडे वापरून प्रचार केला जातो. असाच अनोखा फंडा ग्रामीण भागातही राबवला जात असल्याचे पाहायला मिळालं. जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारासाठी इंदापूरमध्ये आज माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या चाहत्यांनी घोड्यावर बसवून गावातून त्यांची मिरवणूक काढली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्तानं उमेदवारांसाठी हे लग्न कार्यालय कमी नसलं तरी आज घोड्यावर बसताना हर्षवर्धन पाटील यांना मात्र नक्कीच आपले लग्नाचे दिवस आठवतील यात शंका नाही. अकोल्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फुकट गाजरं वाटा आंदोलन केलंय. अकोल्याच्या जनता भाजी बाजारामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोकांना फुकट गाजरं वाटत सरकारचा निषेध केला. यावेळी लोकांनीही ही फुकट गाजरं घेण्यासाठी गर्दी केली. सरकार आणि मुख्यमंत्री शेतकरी आणि लोकांना फक्त विकासाच्या नावानं गाजर दाखवतात असा आरोप आंदोलकांनी केला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना आंदोलनाचा कोणताच थांगपत्ता लागू न देता गनिमी काव्याने हे आंदोलन केलं. आंदोलन झाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांनी संघटनेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी संतप्त झालेल्या पोलिसांनी बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनानं अकोला पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होतं. राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात जो कलगीतुरा चालू आहे तो करण्यासाठी जनतेनं निवडून दिलेला नाही. एका शेतकऱ्यानं कांद्याला भाव नाही तर तो पेटवून दिला, तिथे जायला त्यांना वेळ मिळत नाही. कॉमेडियन कपिल शर्माला लगेच उत्तर मिळतं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्या रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी, रिपब्लिकन पक्ष या उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये कर्जत इथं बोलत होत्या. जनतेला गाजर दाखवली होती, याचा जनतेला पश्चाताप होत असून 21 तारखेला जनता दाखवून देईल असंही त्या म्हणाल्या. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हिंमत असेल तर लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषित पाणी रोखून दाखवा. दाभोळ खाडीतील मच्छीमार लोटे एमआयडीसीचे खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी यामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे. आता रामदास कदम यांची मर्दुमकी कुठे गेली? रामदास कदम यांनी स्वतःची उंची ओळखावी, मुख्यमंत्री यांच्यावर उठसूट टीका करू नये अशी वक्तव्य सगळे समोर आलेली आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी घराणेशाही जपतायत, स्वतःच्या मुलाकरता ते सेना संपवायला निघालेत, असा आरोप राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलाय. एक छोटासा ब्रेकवर जाताना हेडलाईन्स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दारू साठा जप्त. विल्होळीत रुग्णवाहिकेतून जप्त केलेली दारू बनावट असल्याचं उघड. मतदानाला अवघे 3 दिवस राहिले असताना प्रचार शिगेला. मुख्यमंत्री नागपुरात तर राज ठाकरे नाशकात. उद्धव ठाकरे ठाण्यात घेणार सभा. आणि मराठवाड्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची खुशखबर. औरंगाबाद आणि बीडमध्ये आता पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा. सुषमा स्वराज यांनी केली घोषणा. शिर्डी साईबाबा संस्थानचा कारभार हा 15 मार्च 2017 पासून IAS दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आता साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. शिर्डीतील राजेंद्र गोंदकर आणि संदीप कुलकर्णी यांनी केलेल्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. मराठवाड्याच्या जनतेला आता पासपोर्ट काढण्यासाठी नागपूर किंवा पुण्याची चक्कर मारावी लागणार नाहीये. कारण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी औरंगाबाद आणि बीडसाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसे ट्विट सुद्धा स्वराज यांनी केलंय. 31 मार्च पासून ही सेवा सुरू होईल. बीड आणि औरंगाबादमध्ये पासपोर्ट केंद्र करण्याची मागणी केली जात होती, आता त्याची पूर्तता होतीये. यासह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.